टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पीक पेरणीकरता जो पाऊस विदर्भ मराठवाडा या भागात गरज होती तेवढा पाऊस पडतो आहे। आत्तापर्यंत तरी विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या पावसाने खूप नुकसान होईल का तर अशी परिस्थिती नाही आहे। या पीक पाण्याकरता लागणारा पाऊस मात्र योग्य पद्धतीने पडतो आहे। जर काही नुकसान झालं तर माननीय मुख्यमंत्र्यांचे स्टँडिंग ऑर्डर्स आहे आणि प्रत्येक कॅबिनेटमध्ये पहिला विषय असतो की पीक पाण्याची परिस्थिती, आपल्या जलसंपदा विभागाची परिस्थिती काय आहे, पावसामुळे काही नुकसान झालं आहे का, हे प्रत्येक कॅबिनेटचा पहिला विषय असतो। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि आमचं सरकार हे लक्ष ठेवून आहे की या पावसामुळे काही जास्तीचे नुकसान होत आहे। रायगडच्या एका बोट सापडली, पाकिस्तानी बोट असल्याची माहिती आहे, सगळी प्रशासनाला काही माहिती आहे नाही। जर काय तिथे जी काही बोट सापडली त्या बोटीबद्दलची माहिती केंद्र राज्य सरकार या ठिकाणी पूर्णपणे घेत आहे। त्यावर आता आपल्याला चौकशी अंती कळेल। खतांचा तुटवडा आहे अनेक भागांमध्ये, त्यासाठी प्रशासनाला काय सूचना कराल? कृत्रिमरित्या तुटवडा निर्माण केला जातो नाही। काही जे बियाण्याचे शॉप्स आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता अमरावतीमध्ये होतो, भंडाऱ्याला मी काल चेक केलं, नागपूरमध्ये काही लोक हे तुटवडा तयार करतायत, म्हणजे खत असूनही देत नाही आहे आणि काही ठिकाणी सप्लाय कमी आहे। पण आता मला असं वाटतं की त्याचं सप्लाय पूर्ण करण्याकरता सरकार काम करत आहे। राज उद्धव एकत्र आल्यानंतर काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडीमधून, काय होईल असं वाटतंय? नाही, ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, नेहमीच अपमान केला आहे, त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं। आता काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही आहे। पण काँग्रेस पार्टीचं मोठं नुकसान मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेसोबत युती केल्यानंतर झालं आहे। खऱ्या अर्थाने उद्धवजींनी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या सीट घेतल्या आणि जिद्द करून सीट घेऊन काँग्रेसला कमी केलं आणि उद्धव ठाकरेचा जो नाकर्तेपणा होता 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री म्हणून, तो काँग्रेसच्या अंगावर आला। कारण काँग्रेस त्या सरकारमध्ये होती आणि काँग्रेसचा त्यावेळेचा मुख्यमंत्री काम करत नव्हते, विधान भवनात येत नव्हते, मंत्रालयात येत नव्हते। त्यामुळं ते 2.5 वर्ष जे होते उद्धव ठाकरे सरकारचे, त्या सरकारची अँटी इन्कम्बन्सी ही काँग्रेसवर आली आणि काँग्रेसचे नेते हतबल होते आणि म्हणून मला असं वाटतं आता काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे। हो, नागपूर शहरामध्ये विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास होतो। एका ऑटोमध्ये 13 विद्यार्थी कोंबून भरले जातात, नेले जातात। पालकांनी काळजी घेतली पाहिजे। खरी तर पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याकरता तो ॲटोवाला जो येतो किंवा जो काही बसवाला येतो, क्षमतेपेक्षा जास्त मुलं हे ॲटोमध्ये बसू नये। आमचं वाहतूक प्रशासन यांनी त्यात लक्ष टाकलं पाहिजे, पण वडिलांनाही आईंनाही आमच्या पाल्यांना विनंती आहे यात लक्ष टाकलं पाहिजे। आर्थिक विकेंद्रीकरण वाढत आहे, गरीब होत आहे, श्रीमंत होत आहे, गडकरींनी चिंता व्यक्त केलेली आहे। नाही, काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या आर्थिक दुर्बल व्यक्तींना सरकारचा लाभ पोहोचायला पाहिजे, तो लाभ पोहोचवण्याकरता आम्ही पार्टी म्हणूनही आणि सरकार म्हणूनही काही गोष्टी कमी पडतात। जसं माननीय मोदीजींनी सर्वांसाठी घरे योजना केली, आता सर्वांसाठी घरे योजना सर्व घरापर्यंत पोहोचली पाहिजे, याच्याकरता आम्हाला काम करायची गरज आहे। आम्हाला केंद्र सरकार राज्य सरकारच्या पूर्ण योजना एखाद्या व्यक्तीला जर पोहोचल्या तर तो व्यक्ती बाहेर निघेल। त्यामुळे आम्ही यावर काम करतो आहे, पार्टी म्हणूनही काम करतो आहे, सरकार म्हणूनही काम करतो आहे। एकही व्यक्ती कुठल्याही योजनेपासून वंचित राहू नये याकरता खास करून महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे। मला असं वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने करू। मुंबई में परप्रांतियों को पीटा जा रहा है, किस तरह से देखती है आपकी सरकार? देखिए कि ये ठीक नहीं है। ये महाराष्ट्र में रहने वाला और कई वर्षों से जिनका जन्म ही हुआ है महाराष्ट्र में, जिनका
18 साल होते बराबर उनका अपना वोटिंग लिस्ट में नाम आया है। ऐसे लोग जो महाराष्ट्र में रहते हैं उनको मारपीट करना, उनके साथ इस प्रकार से इसी देश में वो जैसा पाकिस्तान के ऐसा व्यवहार करना, इस प्रकार से नहीं चलेगा। सरकार ने कड़क कार्रवाई करनी चाहिए। मैं माननीय मुख्यमंत्री से बात करूंगा और जिस प्रकार से ये उत्तर प्रदेश के लोग, बिहार के लोग, मध्य प्रदेश के लोग जो मुंबई में आके काम करते हैं उनको मारपीट करना ठीक है। मराठी आदमी का संरक्षण हम करते ही है। हमारा पूरा विदर्भ, मराठवाड़ा पूरा मराठी है, पूरा महाराष्ट्र। इनका संरक्षण करते हुए बाहर के आदमी को आकर मारपीट करना, वो अपने महाराष्ट्र में आए हुए हैं, तो हमारे लोग गुजरात में रहते हैं, हमारे लोग यूपी में रहते हैं, हमारे लोग बिहार में रहते हैं, वो लोग भी कल ऐसा ही करेंगे। तो मुझे लगता है ये देश के अंदर ऐसी अराजकता को फैलाना ठीक नहीं है। ये मानसिकता ठीक नहीं है। ये मानसिकता को कड़े रूप से हम लेंगे। महसूल विभागाने एक निर्णय घेतला 24 तास रेती वाहतुकीचा, त्याचा फायदाही होतो, ब्लॅक मार्केटिंग कमी झाली, रेड कमी होण्यासही मदत होणार आहे, सर्वसामान्यांना फायदा होतो। फार मोठा फायदा होणार आहे। कारण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जी रेती स्टॉक होतं, ज्या ठिकाणी रेती घाटावर, ती रेती रात्री उचलण्याची परवानगी नाही आहे। आता ती रेती रात्रभर जर उचलल्या गेली, कारण वाहतूक परवाना 24 तास आहे, कुठल्याही वाहनाचा 24 तास परवाना आहे आणि रात्री थोडे रस्ते उघडे असतात, रात्री ट्रॅफिक कमी असतं, आपण दिवसानी त्या हाय ट्रॅफिकमधून त्यांना नेऊ शकत नाही आणि मोठ्या प्रमाणावर प्रकल्प चालू आहे। त्यामुळं सर्व ट्रान्सपोर्टरची जनतेची मागणी होती की तुम्ही 24 तास द्या, उत्खनन सकाळी 6 ते सायंकाळी 6, ट्रान्सपोर्ट मात्र 24 तास, असा आम्ही निर्णय घेतला। 100% या निर्णयाचा फायदा बांधकाम जे करतात आहे त्यांच्याकरता होईल असं मला वाटतं। नाही, हे तर मग आता बच्चू कडूचा दुटप्पीपणा। बच्चू कडूशी मी परवा आमचे सर्व मंत्री 4.5 तास मंत्रालयामध्ये, आमचे सर्व मंत्री 6 खात्याचे मंत्री बसलो आणि एक प्रश्नावर मी 4.5 तास बसून एक मार्क काढून दिला। माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये एक अत्यंत चांगली समिती जाहीर करणार आहे। ती समिती पूर्ण महाराष्ट्रात दौरा करून ज्यांना खरंच कर्जमाफी पाहिजे आहे त्यांची कर्जमाफी करणार आहे। ही अत्यंत उत्कृष्ट निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि यानंतर मी स्वतः लेखी दिला आहे, मी बच्चू कडूला लेखी दिला आहे त्यांच्या आंदोलनात जाऊन की बच्चू कडूजी आपल्याला कर्जमाफी करायची आहे, ते आमचं वचन आहे, आमचा अजेंडा आहे। आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने कबूल केला आहे शेतकऱ्याला कर्जमाफी करू, पण करताना मात्र धन दांडग्याला लाभ जाऊ नये, ज्याला गरज आहे कर्जमाफीची त्यांनाच भेटला पाहिजे, याकरता आम्ही काम करतो आहे। आणि आमची समिती जी राहणार आहे ती अत्यंत महत्त्वाची समिती महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा करून ज्या शेतकऱ्याला गरज आहे ती करणार आहे। बच्चू कडूचं आंदोलन हे दुटप्पी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।